नमस्कार मेरे प्यारे यूट्यूबर। आज आपण कच्च्या पपईपासून टूटी फ्रूटी बनवणार आहोत। ही टूटी फ्रूटी लहान मुलांना फारच आवडते, त्यांची फार फेवरेट डिश आहे ही। एक छोटी कच्ची पपई मी घेतलेली आहे, ती स्वच्छ पाण्याने धुवून त्यातले आतले बी हे सगळे बी पूर्णपणे काढून घेतलेले आहेत आणि वरची साल सगळी मी व्यवस्थित काढून घेतलेली आहे। आता या पपईचे छोटे छोटे पीस जितके बारीक बनवता येतील तितके बारीक बनवून घ्यायचे आहेत। पाणी उकळत ठेवलेलं आहे 1 तांब्यावर 1 लिटरभर। त्यात हे कट केलेले पपईचे पीस मी घालत आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपण ह्याचे उकळून घ्यायचं आहे। हे कशासाठी करायचं तर पपईचा जे चीक असते तो चीक आणि थोडीशी पपई नरम पडावी। आपण ज्यावेळेला ही पपईचं कट केलेले पीस पाकात घालीन त्यावेळेला पाक पिण्यासाठी पपई थोडी नरम होणे गरजेचं असते। तर त्यासाठी आपण काय करायचं, पपईचे हे 2-3 मिनिटासाठी उकळत्या पाण्यात चांगले उकळून घ्यायचे। एका चाळणीत मी ते आता चांगले सगळे पाणी ह्याचं काढून घेत आहे आणि सगळं पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर एका भांड्यात मी माझ्याकडं पहिला पाक शिल्लक होता त्या पाकात थोडंसं पाणी घालून कच्चा पाक बनवला। साखरेचं प्रमाण जर 1 कप असेल तर पाणी पण तुम्ही 1 कप घाला। फक्त चिपचिपी चाचणी आपल्याला बनवायची आहे, ना की आपल्याला चाचणी तयार करायची नाही। फक्त चिपचिपी म्हणजे पाण्याचा अंश निघून जावा आणि साखरेचं जे लिक्विड आहे ते थोडंसं चिकट चिकट व्हायला पाहिजे, इतपतच ते करायचं आहे। आणि त्या पाकात मग आपण हे जे उकडून घेतलेले पीस आहेत कच्च्या पपईचे ते पूर्ण ह्यात घालून शिजवायचे आहेत। पूर्ण त्या पीसमध्ये ही चाचणी मुरून जायला पाहिजे इतपत ते शिजवून घ्यायचे, इतकंच असते। तर आता आपण ही चाचणी झालेली आहे, फक्त चिकट चिकट चाचणी व्हायला पाहिजे। आता आपण उकडून काढलेले जे पपईचे तुकडे आहेत हे ह्या चाचणीत सगळे घालून पूर्ण चाचणी ह्या पपईच्या पीसमध्ये मिक्स व्हायला पाहिजे, पूर्ण आटून जायला पाहिजे इतपत आता हे शिजवून घ्यायचं आपण। ह्यात तुम्ही वेलची पूड पण घालू शकता, इसेन्स तुम्हाला कुठल्या फ्लेवर आवडत असेल तर इसेन्सपेक्षा वेलची पूड कधी पण चांगली। आता हे चांगलं असं ह्या शिजवून घ्यायचं, पूर्ण चाचणी आटायला पाहिजे इतपत। आता एका ताटात मी हिरवा कलर घेत आहे खाण्याचा आणि शिजलेले पपईचे अर्धे तुकडे मी ह्यात मिक्स करून घेत आहे हिरव्या कलरमध्ये आणि उरलेले लाल कलरमध्ये। चांगले हे एकजीव असं पसरून मस्तपैकी ह्यात हे मिक्स करून घ्यायचं आणि 3-4 दिवस हे उन्हात ठेवायचं आणि दिवसातनं 3 ते 4 वेळा ह्याला असंच मिसळत राहायचं, म्हणजे कलर पक्का आतपर्यंत मुरतो। हे खडखडीत वाळले की मग आपण हे बरफ भरून ठेवायचे, असं उन्हाळा लावायचं 3-4 दिवस। हे चांगलं सगळं कलर हे शोषून घेते, पूर्ण रंग ह्याचा हिरवा होतो। आता लाल कलर आपण मिक्स करून घेऊया। पूर्णपणे ह्याचं पाणी उन्हात सुकू द्यायचं। हे पूर्ण तुकडे हा कलर पूर्णपणे लाल रंग पूर्ण मिक्स होऊन जाते। बघू शकता 1 दिवसानंतर आपलं हे असं तयार झालेलं आहे। हे परत हलवायचं वर खाली सारखं दिवसातनं 3-4 वेळा आणि परत ह्याला उन्हात टाकायचं। असं 3 दिवसानंतर आपल्याला हे भरणीत ठेवण्यायोग्य हे तयार होते आणि फ्रीजला जर आपण हे ठेवलं तर 2-3 महिने व्यवस्थित राहते। एकदा हे नक्की करून पहा। माझा हा टूटी फ्रूटीचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तुम्ही कलर आणि पण कुठले पण पिवळा होऊ शकतो आहे हळद घालून, अनेक कलर आपल्याला बाजारात फूड कलर पण मिळतात, ते पण वापरून आपण हर एक रंगाची टूटी फ्रूटी करू शकतो।
आणि हिरवी पपई पण उपलब्ध आहे. भरपूर पपई आता बाजारात विकत मिळते, आपण आणू शकतो. किती मस्त कलर आला बघा. आता पूर्णपणे वाळलेलं आहे. अजून एक दिवस ठेवून मी याला बरणीत भरते. बघा कसं वाळलं आहे. मस्त कलर आलेला आहे. एक वेळा हे टुटी फुटी नक्की करून पहा. किती मस्त कलर आला आहे आपल्या टुटी फ्रुटीला. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. एका बरणीत आता मी हे भरून ठेवत आहे. पाहू शकता तुम्ही. मस्त कलर आलेला आहे. बरणी पण छान मस्त आहे. नक्कीच करून पहा ही रेसिपी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. कसा कलर आला आहे बघा.